मंडळी, निवडणुकीचा प्रचार म्हटला ना की भाजप नेत्यांच्या सभांचा अक्षरशः धडाका लागतो आणि त्याचा प्रत्यय राज्यातल्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं पुन्हा येतोय। पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आज महाराष्ट्रात एकूण 10 सभा पार पडल्या। काही सभा अजूनही सुरू आहेत। मोदींनी आज 3 सभा घेतल्या, चिमूर, सोलापूर आणि पुणे, तर अमित शहांच्या मुंबईत 2 सभा ठेवण्यात आल्या। फडणवीसांनी तर आज बहुधा विक्रमच केला। 9 तासात त्यांच्या 5 वेगवेगळ्या ठिकाणी जाहीर सभा संपन्न झाल्या। सर्वात आधी सकाळी 11 वाजता पालघर जिल्ह्यातील डहाणूमध्ये त्यांची सभा झाली, त्यानंतर विक्रमगड, मग पेण, तिथून मुंबईतील सायन कोळीवाडा आणि मग शेवटची सभा संध्याकाळी 7 वाजता कल्याण पूर्वमध्ये झाली। या निवडणुकीचा निकाल काय लागतो त्यासाठी 23 नोव्हेंबर हा दिवस उजाडावा लागणार आहे, पण सर्वच पक्षातल्या कष्टाळू नेत्यांच्या जिद्दीला आणि तग धरण्याच्या क्षमतेला खरंच मानायला पाहिजे। मंडळी, राज्यातल्या विधानसभा निवडणुकीसाठीचं मतदान जसजसं जवळ येत आहे तसतसा महाराष्ट्रातल्या राजकीय वातावरणाचा पारा हा चढत चाललाय। पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज चिमूरमध्ये सभा झाली आणि या सभेत देखील मोदींनी एक है तो सेफ है असा नारा दिला। एवढंच नाही तर काँग्रेस सत्तेत आली तर ते घटना बदलतील असा आरोपही मोदींनी केला। प्रतिस्पर्धी पक्ष सत्तेत आला तर घटना बदलेल हा आरोप आता भारतीय राजकारणात रूढ होत चाललाय, कारण लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीनं हाच आरोप मोदींवर केला होता। 6 महिन्यांच्या आत मोदी तोच आरोप काँग्रेसवर करतायत। हमें कांग्रेस के इस षड्यंत्र का शिकार नहीं होना है, हमें एकजुट रहना है। और इसलिए मेरा तो आपसे एक ही आग्रह है, हम एक रहेंगे तो सेफ रहेंगे, हम एक रहेंगे तो और साथियों, आप जानते हैं, अगर आप एक नहीं रहे, आपकी एकजुटता टूटी, तो सबसे पहले क्या होगा? कांग्रेस आपका आरक्षण छीन लेगी। अघाड़ी वालों ने केवल विकास पर ब्रेक लगाने में पीएचडी कर दी है। कामों को अटकाना, लटकाना और भटकाना, ये कांग्रेस वाले तो इसमें डबल पीएचडी है, एक्सपर्ट है। 2.5 साल में इन्होंने मेट्रो से लेकर वाढवण पोर्ट और समृद्धि महामार्ग तक हर विकास परियोजनाओं को रोकने का काम किया। इसलिए याद रखिएगा, आघाड़ी यानी भ्रष्टाचार के सबसे बड़े खिलाड़ी। पंतप्रधान नरेंद्र मोदींची ही जी सभा पाहिली ती तुम्ही पाहिलेली सभा ही चंद्रपूरच्या चिमूरमधली होती आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी थोड्याच वेळाआधी मुंबईतल्या घाटकोपर परिसरात एक सभा घेतली। पराग शाह या भाजप उमेदवाराचा त्यांनी प्रचार केला। पंतप्रधानपदी मोदी नसते आणि राज्यात शिंदे फडणवीसांचं सरकार नसतं तर मुंबईचा अजिबात विकास झाला नसता असं म्हणून शहांनी महाविकास आघाडीवर टीका केली। मैं आज बताने आया हूं, अगर देश में नरेंद्र मोदी जी की सरकार न होती, यहाँ पहले देवेंद्र फडणवीस जी की और अब देवेंद्र फडणवीस और एकनाथ शिंदे की सरकार न होती तो मुंबई रहने जैसा न रहा। मुंबई और महाराष्ट्र का विकास केवल और केवल नरेंद्र मोदी जी के हाथ से हो सकता है। मंडळी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे त्यांच्या पुढच्या सभेसाठी बोरिवलीत दाखल झाले आहेत। त्यांच्या सभेवर आपलं लक्ष असणार आहे, पण तुर्तास तरी वळूयात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बातमीकडे। राज्यातल्या विधानसभा निवडणुकीसाठीच्या प्रचार दौऱ्यात आज सलग दुसऱ्या दिवशी उद्धव ठाकरेंची बॅग आणि त्यांच्या हेलिकॉप्टरची तपासणी करण्यात आली। निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांकडूनच ही तपासणी करण्यात आली। उद्धव ठाकरेंची आज लातूर जिल्ह्यातल्या औसामध्ये प्रचार सभा होती।
उद्धव ठाकरेंचं हेलिकॉप्टर तिथं पोहोचण्याआधीच निवडणूक आयोगाचं पथक सज्ज होतं. त्यांचं हेलिकॉप्टर लँड होताच लगेच बॅगांची आणि हेलिकॉप्टरची तपासणी सुरू झाली. यवतमाळमधल्या वणीतही उद्धव ठाकरेंच्या बॅगांची आणि हेलिकॉप्टरची काल तपासणी झाली होती. उद्धव ठाकरेंनी कालसारखाच आजही तपासणी होत असल्याचा व्हिडिओ आपल्या मोबाईल कॅमेरावर शूट केला. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याही बॅगा तपासा असं आवाहन त्यांनी आजही केलं. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी अपेक्षेप्रमाणेच औसाच्या सभेतही ठाकरेंनी आपली बॅग तपासल्याच्या घटनेचा उल्लेख केला. पाहूयात त्या सभेत ठाकरे नेमकं काय म्हणाले. सगळ्यांचं अपॉइंटमेंट लेटर, तुमची पाकिटं दाखवा, तुमच्या खिशात किती पैसे आहेत, सगळ्यांचे पैसे काय तपासा. तुमचं नाव काय? हनुमंत पालके. कुठले? कृषी विभाग. तुमचं नाव काय? बालाजी बेवनाळे, कृषी विभाग. फोटो दादा या. तुमचं नाव काय? प्रदीप पुंजे. आणि महाराष्ट्रातले सगळे आहात. सगळं तुमचं अपॉइंटमेंट लेटर दाखवा. कधीपासून नोकरीत आहात? किती जणांना तपासले? किती नावं सांगा पटपट. आपली पहिलीच सभा असल्यामुळे आपल्याला माझी पहिलीच. दरवेळेला मीच पहिला गिराईक. सर आता काय हा? करायचं? आज आता मोदी येतात, मोदींकडे पाठवतो ना तुम्हाला. सोलापूरचा एअरपोर्ट बंद आहे. नाही अडचण नाही. मोदींना तपासलं, त्यांना सस्पेंड केलं होतं ओरिसामध्ये. आता आज मोदींची तपासणी झालीच पाहिजे. ही परत माझी जाहीर सभेची मागणी आहे. तपासा. या पोलीस दादा या. तुमचं पण फोटो बरं या. काय तपासायचं लवकर या. एक काम करता का, बॅग ठेवतो तुमच्याकडे. मी आल्यावर तुम्ही पुढच्या मुक्कामावरती घेऊन जा ना, मला प्रॉब्लेम नाही. या तपासा. या. कोण बघतोय? अरे बघा ना, लाजू नका. सगळ्यांची नावं आले ती जाणार तर टीव्हीवर. तुम्हाला प्रसिद्धी छान मिळणार आहे. काही काळजी करायचं कारण नाही. बघा हो. अरे बघा हो, लागू नका. ठीक आहे. चल, माझा काय तुमच्यावरती राग नाहीये. मला फक्त यांचा एकतर्फी जो कारभार चाललाय, मला जो न्याय तोच मोदींना पण लागला पाहिजे. कारण मोदी पण प्रचाराला येत आहेत. ठीक आहे. ठीक आहे. तुमच्यावरती काय माझा राग नाही. तुम्ही काय काळजी करू नका. हा, धन्यवाद. जय महाराष्ट्र. आनंदात राहा. महाराष्ट्रातल्या सगळे आम्हा महाराष्ट्रासाठी जगायचं, महाराष्ट्रासाठी मरायचं. बाकीच्यांच्या नोकऱ्या चाकऱ्या इतर राज्यातल्यांच्या करायच्या नाहीत. हा, सगळ्यांचं. आज मला आता सोलापूरला जायचंय. हेलिकॉप्टरने जायचं होतं. नाही, नो एंट्री. मोदींचं विमान उतरतंय. म्हणजे मोदी येताना तुम्ही बाकीच्या सगळ्या पक्षांना एअरपोर्ट बंद करतात. ज्या रस्त्याने जाणार त्या रस्त्यावरती नागरिकांना बंदी करता आहात. मग टिकोजीराव येणार. और भाइयों बहनों, ही लोकशाही नाही मी मानायला तयार. ही लोकशाही असूच शकत नाही. जर माझी बॅग तपासली जात असेल तर मोदी शहांची सुद्धा तपासली गेलीच पाहिजे. आणि माझी जशी तुम्ही येताना बॅग तपासता, तशी मोदी शहांशी महाराष्ट्रातून जाताना बॅग तपासा. कारण महाराष्ट्राला लुटून घेऊन चालले आहेत. कुठे कळतंय ना तुम्हाला? बघतात ना तुम्ही. मंडळी, आता बातमी आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांनी मांडलेल्या राजकीय भूमिकेची. राज्यातल्या विधानसभा निवडणुकीआधी महाविकास आघाडीनं मुख्यमंत्री पदाचा आपला चेहरा जाहीर करावा ही मागणी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सातत्यानं लावून धरली होती. ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी तर थेट उद्धव ठाकरे यांचंच नाव मुख्यमंत्री पदासाठी जाहीर करण्याचाही आग्रह धरला होता. पण महाविकास आघाडीचा महत्त्वाचा घटक असलेल्या काँग्रेसनं वेगळी भूमिका मांडली आणि ठाकरेंच्या शिवसेनेचा प्रयत्न यशस्वी झाला नाही. राज्य विधानसभेची निवडणूक अवघ्या 8 दिवसांवर आलेली असताना मंडळी, आपचे खासदार संजय सिंह यांनी ठाकरेंच्या शिवसेनेचा तोच मुद्दा उचलून धरलाय. महाविकास आघाडीनं उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून आत्ताच जाहीर करावं असं संजय सिंह यांनी म्हटलंय. हरियाणात घडलं तसं महाराष्ट्रात घडू नये, म्हणजे मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीतल्या 2 गटांनी एकमेकांचे आमदार पाडू नयेत, यासाठीच उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून जाहीर करण्यात यावं अशी भूमिका संजय सिंह यांनी मांडली आहे. मेरा अपना जो व्यक्तिगत मत है कि ऐसी बातें करने से फिर क्या होगा, जो गठबंधन के दल होंगे वो एक दूसरे को हराने में लग जाएंगे. इसलिए नंबर वाले खेल में जब आप जाएंगे, यही काम हरियाणा में हुआ. कांग्रेस के अलग अलग धड़े एक दूसरे को हराने में लग गए, तो इसका नुकसान हुआ वहां पे. तो मेरा अपना मानना है, हो सकता है ये लोग हमसे बड़े नेता हैं, सीनियर नेता हैं, लेकिन ऐसा मैं मानता हूं कि इस नंबर वाले खेल में आप फंसेंगे तो फिर ये दिक्कत होगी. दूसरी बात, अगर आप मुझसे पूछेंगे, मेरी व्यक्तिगत राय अगर आप पूछेंगे,
तो एक मुख्यमंत्री के तौर पे बेहतरीन काम करके दिखा रहे थे उद्धव ठाकरे जी। जब वो सरकार गिराई गई, उन्होंने कोरोना में अच्छा काम किया, उन्होंने मुंबई संभाला, महाराष्ट्र संभाला, अच्छा बेहतरीन काम करके दिखाया और इस बात से कोई इनकार नहीं करेगा। तो एक मराठी मानुस या मराठी स्वाभिमान की बात भी उनके साथ जुड़ती है, तो उनको चेहरा बनाने से महाविकास आघाडी का फायदा होगा। आणि आता बातमी छगन भुजबळांची। आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शरद पवार आणि त्यांचे जुने सहकारी छगन भुजबळ यांनी आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केले। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हयातीत 1991 साली छगन भुजबळ आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी शिवसेनेत मोठं बंड घडवून आणलं होतं आणि त्यावेळी भुजबळांसह त्यांच्या समर्थक आमदारांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता। ती जुनी शिवसेना फोडण्याचं पुण्यकर्म हे शरद पवारांनी केलं होतं असा गौप्यस्फोट छगन भुजबळांनी केलाय। त्यावेळी ते झालं नसतं तर आता फाटाफूट झाली नसती असा घणाघात त्यांनी शरद पवारांवर केलाय। आता ह्या गोष्टी ज्या आहेत शरद पवार साहेबांनी बोलण्याची काय आवश्यकता होती मला काय कळलं नाही, कारण ती शिवसेना आमच्या सहित 18-20 आमदारांना शिवसेनेतून बाहेर काढण्याचं आणि शिवसेना फोडण्याचं पुण्यकर्म जे आहे ते पवार साहेबांनीच केलं काय, आणि ते जर केलं नसतं तर कदाचित ही जी काय आहे फुटाफूट झालीच नसते ना। मी एकटा तर काय सोडू शकत नव्हतो ना। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।